तर अगदी पहिले 2 चेंडू मात्र डॉट आले, त्यानंतर चांगला एक चौकार येतो दीपेश घोलप, जे आपण पाहतोय अर्थातच वाडी तालुक्याचा टायगर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नेहमीच फलंदाजांना गोलंदाज अगदी भक्ष करत असतात. आणि आता मात्र आपण पाहतो की 3 चेंडूचा खेळ संपला गेला. 3 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 4. मोहिर आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. यावेळेस मात्र अगदी चांगला फटका, मात्र चेंडू हवेत क्षेत्ररक्षकांकडून चांगली झेल घेतला गेला आणि फलंदाज दीपेश घोलप बॅक टू द पेव्हलियन. ती चौथ्या चेंडूवर अगदी या फलंदाजाला अगदी शांत केलंय. चांगला फटका होण्याच्या प्रयत्नात चेंडूने टायमिंग चुकलं गेलं आणि क्षेत्ररक्षक जे डीप आहेत त्यांनी अचूकतेने झेल घेतून या पहिल्या फलंदाजाला मात्र अगदी तंबूमध्ये धाडलंय. एक चांगली सुरुवात. आपण पाहतोय रंजन पाटील स्वतः कॅप्टन आणि दीपेश घोलप ही जोडी मैदानात आली होती. मात्र इथे पहिले 3 चेंडू चांगल्यापैकी खेळताना मात्र चौथ्या चेंडूवर दीपेश यांना माघारी परतवला आणि संघाचं एक मोठं नुकसान मी म्हणेन. मोठा फलंदाज जो मॅच चेंजर म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं गेलं, तोच फलंदाजाला इथे टार्गेट करताना बाद केलं गेलाय आणि चांगली विकेट मिळवली ती मयुरींनी.
तर षटकातील पुढचा चेंडू आपण नंतर यांना पाहतोय. पुढच्या चेंडूला अगदी चांगला स्ट्रोक, तिथे शतरक्षक देखील आहे. सुरेख चेंडू अडवत आहेत तो आणि फेक होती तोपर्यंत सहज त्याने रंजनीने एक धाव घेतली. स्वतः कॅप्टनला लीड करतोय मैदानातून संघाला. आणि दीपेश गोलब मात्र बाद होते पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर आतापर्यंत हे दुसरं षटक जे मैदान चालू आहे नंदन पाटील यांचं. पुढचा चेंडू इथे मात्र स्विंग अँड मिस, टप्पा पडल्याचा चेंडू थोडं सरळ गेला एसटी मागे डॉट स्वरूपात आणि एक चांगला निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोली म्हणावी लागेल पहिल्या षटकात तुलनेत या षटकात होत असताना, कारण चेंडूवर निश्चितच कुठेतरी नक्कीच चांगली हाताळणी केली गेली आतापर्यंतच्या षटकामध्ये आणि थोडंसं रोखून ठेवलं गेलं आहे फलंदाजांना. योगेश देसले आपण पाहतोय समोरच्या बाजूने तिथे आणि यावेळी चेंडू चांगला तटवला गेलाय तिथे. शतरक्षक पुन्हा एकदा आपण पाहतो की चेंडूला चांगल्यापैकी स्टॉप करतायत आणि तोवर एक धाव. त्याचबरोबर इथे षटकाचा खेळ संपला गेला. 2 षटकं जी संपली गेली आहेत पॉवर प्लेची. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 1 बाद. आतापर्यंत 10 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या धावा एकंदरीत 7 आणि या षटकात केवळ 3 धावा आल्यात. म्हणजे नंदनीचं खूप चांगलं षटक इथे आपण पाहिलं आणि त्यामुळे ही गती जी वाढली होती पहिल्या षटकात 7ची ती गती मात्र आता आली 5 या अंकावर. म्हणजे 5च्या गती धावा आल्यात त्या फलकावर 2 षटकांमधून 10 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात दीपेश गोलब ज्यांना अगदी आज लवकर बाद केलं गेलं. एक चौका ठोकल्यानंतर पुढच्या चेंडूवरती खेळण्याच्या नादात मात्र अगदी फटका त्याचा फसला आणि बाद झाले होते. तो एक मात्र जर अपवाद सोडला तर आता हे 2 फलंदाज मैदानात खेळतात. रंजन स्वतः कॅप्टन आणि त्यानंतर त्यांना साथ देणारे योगेश देसले ही जोडी मैदानात असेल खेळण्यासाठी ती मैदानातून. तर चाललेला आपण सामना जो पाहतोय श्री बालाजी चॅम्पियन वर्सेस एस एस फायटर. एस एस फायटरचा प्रथमतः टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मगाच्या सामन्यात देखील आपण असं चित्र पाहिलं होतं. प्रथमतः बॅटिंग घेताना संघाने धावा केल्या परंतु संघ पराजित झाला. आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय वाडा नगरपंचायतचे प्रमुख मान्यवर इथे येत आहेत. वाडा नगरपंचायतच्या विद्यमान नगरसेवक सुचिताताई बालकृष्ण पाटील, त्यासोबत भारतीताई सपाटे, त्यांच्या समेत प्रगतीताई वलटे आणि आमचे स्वीकृत नगरसेवक विराज बालकृष्ण पाटील यांच्या वाडा क्रिकेट लीग वाडा विक्रमगड 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यासोबत त्यांच्या समेत विमल धर्म भास्कर तात्या, सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पालघर जिल्हा चे ते काम करत आहेत. त्यांचे सुद्धा वाडा तालुका विक्रमगड तालुका कुणबी क्रिकेट लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर अगदी आज आपण पाहतोय प्रजासत्ताक दिन साजरा होतोय देशभरामध्ये आणि या पाहुण्यांचं इथे हार्दिक आपण स्वागत नुकतंच केलंय. दरम्यान आपण क्रिकेटकडे पुन्हा एकदा जाऊयात खेळातील या पुढच्या खेळातून. दरम्यान मात्र इथे पुढच्या चेंडूवर एक चांगला चौकार पाहायला मिळाला आणि चौकारांची संघाची धावसंख्या देखील वधारली गेली. ती फलकावर जाताना आतापर्यंत एक गडी बाद 15 धावा 15 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक आपण तिसरं जे पाहतोय विशाल यांच्या गोलंदाजीला सुरुवात झाली होती. तर चालेल सामना आपण पाहतोय की श्री बालाजी वर्सेस एस एस फायटर या 2 संघांमध्ये ही मोठी लढत आहे आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेन की विक्रमगड आणि वाडा तालुक्याला एकत्र जोडण्याचं काम या स्पर्धेने केलंय. कारण कुलबी बांधवांसाठी ही जी स्पर्धा पाहतोय कुलबी क्रिकेट लीग वर्ष 4थं आणि सातत्याने ही स्पर्धा खूप चांगल्यापैकी इथे आयोजित केली गेली आहे. यंदा देखील या स्पर्धेचं देखणं आयोजन आपण पाहतोय कातेच्या क्रीडा नगरीमधून आणि पुढच्या चेंडूला एक पुन्हा एकदा सुरेख फटका मारताना यावेळेस चेंडू निघाला होता तो थर्ड मॅनच्या बाजूने चौकारा करता सलगचे 2 चौकार आलेत. धावसंख्या देखील चौकाने जाऊन पोहोचते फलकावरती 19 अंकावर 19 धाबा म्हणजे 19 धाबा ज्या फलकावर लागल्यात. एक गडी जो बाद झालाय दीपेश गोलब आणि सध्या हे दोन्ही फलंदाज मात्र एक चांगलीपैकी पुढे धाबा नेत आहेत. ते अख्यामधून विशाल सारखा अगदी एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय मैदानातला खेळत असताना विशाल सांबरे जे मारा करतायत. अगदी विक्रमगड तालुक्यातील एक नावाचा हा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांना नेहमीच पाहिलं जातं आणि आज मात्र या गातेच्या नगरीतून आपली चांगली कामगिरी दाखवत आहेत. पुढचा चेंडू इथे फ्रंट फुट येताना चांगला फटका पुन्हा एकदा चेंडू निघेल का सीमापार आणि त्यावेळी शतरक्षकांना कुठलीच संधी नाही चेंडू थांबवण्याची. हा देखील चेंडू चौकार गेला तो 4 धावन करता 4 सलगचे मात्र 3 चौकार आलेत आणि संघासाठी एक चांगली बेहतरीन पारी खेळताना आपण पाहतोय फलंदाजांना जे स्वतः संघ मालक संघ नायक रंजन ज्यांनी सलग 3 चौकार ठोकत संघाची दामदार सुरुवात केली होती आणि आता धावसंख्या पोहोचवली ती 23 अंकावर 23. तिसऱ्या षटकात हे फटकेबाजी आपण पाहतोय जेव्हा जेव्हा गोलंदाज कुठेतरी
स्क्वेअर मारा करतायत आणि त्या स्क्वेअर माराचा फटका मात्र संघाला बसतोय, कारण धावसंख्या झपाट्याने वाढली गेली आहे. ती सलगच्या 3 चौकारांनी 3 धावफलकावर रंजन चांगल्यापैकी संघासाठी अगदी चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. देवकर संघाचा हा खेळाडू सातत्याने अगदी या क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच आपलं सर्वस्व देत असतो आणि आज देखील आपल्या संघासाठी एक चांगल्यापैकी कॅप्टन इनिंग खेळताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू अगदी चांगला चेंडू होणार त्या टप्पापर्यंत चेंडू थोडासा कट होता, थोडासा बाहेर निघत होता आणि त्यावर थोडासा सन्मान दाखवत चेंडूला अगदी पुश केला गेला तर सहज त्याने एक सिंगल धाव. त्याचमुळे एका धावेने काय होईल, संघाची धावसंख्या 1 ने वाढली गेली. ती धावफलकावर जाताना आतापर्यंत 24 षटक सध्या तिसरं आपण पाहतोय विशाल यांचं आणि षटकातील आता अंतिम चेंडू या सामना करतील योगेश जे खेळतात वैयक्तिक 4 धावांवर. इथे मात्र टप्पापर्यंत पुन्हा एकदा चेंडू अगदी स्विंग घेतला आणि चेंडू गेला एसटी मागे तर षटक संपलं गेलं. ते तिसरं 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटका समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहतोय ते संघाला आणि धावसंख्या पोहोचले ती 1 बाद 24 धावा 24 म्हणजे 8च्या गती धावा आतापर्यंत झाल्यात फलकावर 3 षटकामध्ये. ही गती आता वाढवायला लागेल, कारण आपण पाहतो या स्पर्धेत एकत्रित 5-5 संघ दर दिवशी खेळवले गेलेत. म्हणजे 3 दिवसामध्ये 3 गटांमध्ये आपण ही स्पर्धेत 15 संघांना सहभागी घेऊन घेतला आणि त्यातून मात्र अगदी जे 2-2 संघ प्रत्येक दिवशी जे क्वालिफायर होतील सुपर 6 खेळण्याकरता आणि त्यामुळे नक्कीच या सामन्यातली रंगत खूप चांगली आहे. कारण हा पहिल्या दिवसातील आपण हा सामना शेवटचा सामना आपण सध्या पाहतोय मैदानातला. कुठले 2 संघ क्वालिफाय होतील ते आज तिथे स्पष्ट होईल. पुढचा चेंडू फुल टॉस घेताना एक चांगला फटका 2 क्षेत्रांच्या मधून चेंडूला पुन्हा एकदा धाडला गेलाय. अगदी जे चौकार येतात ते चौकार थांबवणं गरजेचं आहे, पण अशा वेळेस मात्र अगदी फटकेबाजी पण पाहतोय, सुरेख फटकेबाजी होतोय आणि या नवीन षटकाला सुरुवात होताना पहिल्याच चेंडूवर दणदणीत चौकार. त्यानंतर सन्माननीय अमित पाटील साहेब देखील इथे दाखल झालेत. उपसरपंच ग्रामपंचायत गातेस अगदी त्यांचं शुभ आगमन झालंय. आपण मुख्य मंचावर या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस. ओव्हर टू कॉम बॉक्स दिनेश ठाकरे सर. तर धावसंख्या पोहोचले चौकाराबरोबरच ती मात्र 28 धावा. आतावर जर पाहिलं तर या सामन्यातून एकूण 4 षटका चौकार मारले गेलेत. मग 3 आणि अशा प्रकारची चांगली फटकेबाजी सध्या झाली संघाकडून आणि त्यामुळे धावसंख्या हा चांगला वेग आलाय धावांना. इथे मात्र थोडंसं उलट्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न झाला, परंतु चेंडूवर तेवढासा फटका खेळता आला नाही. एक धाव जरूर मिळते संघाला. रंजनेच्या बॅटमधून एक चांगली खेळी जी सध्या आपण पाहतोय. तर याच एकेरी धावेने संघाची आता धावसंख्या पोहोचली ती 1 बाद 29 षटक क्रमांक 4 चालू असताना 5 षटकांचे सामने आपण पाहतोय. जे सातत्याने ही जी स्पर्धा चालू होती 23 तारखेला, आज मात्र 26 जानेवारीचा दिवस आहे, प्रजासत्ताक दिनाचा दिवस आहे आणि आज खरा दिवस देशभरामध्ये 77वा प्रजासत्ताक दिन अगदी उत्साहात साजरा होतोय. पुढचा चेंडू फुल टॉस घेताना एक चांगला फटका. इथे मात्र चेंडू हवेची सफर करतोय आणि तिथे शतककडून झालेली चुकी ती मात्र संघाच्या पथ्यावर पडते, कारण चेंडू गेले तर सीमे पलीकडे षटकार. 6 धावन करता यात 6 धावांची वाढ झाली संघासाठी आणि धावसंख्या पोहोचले त्या बरोबर ती 35-35. आता मात्र आक्रमण सुरू झालं, त्यांना माहिती घेता षटकं संपत आलेत आणि नंतर त्यांची जी षटकामध्ये आपण गोलंदाजी पाहत होतो त्यातील पहिल्या चेंडू चौकाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक षटकार येतोय आणि त्यांचं हे पृथक्करण थोडंसं बिघडलंय, कारण चेंडू हाताळण्यात थोडी कसर राहिली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना फलंदाजांनी अगदी सुरेख फटका मारलाय. पुढचा चेंडू यावेळेस बॅक पडला जाताना पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळाला चांगला फटका आणि पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह करताना चेंडू निघून गेला सीमा पार. अगदी भाषा बोलली जाते ती चौकार आणि षटकारांची. लगातार मोठे फटके येत आहेत. आता मात्र हे फटके थांबवणं गरजेचं आहे. इथे जर तुम्ही या संघाला थांबवलं नाही तर मोठी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल ती धावफलकावर आणि दोन्ही फलंदाजांचा सूर सापडला. अगदी चांगला तालमेल येतोय. योगेश असतील किंवा रंजन असतील, या फलंदाज कशा प्रकारे थांबवायचं हा प्रश्न पडलाय तो गोलंदाज नंदन यांना, कारण 3 मोठे फटके या षटकात आलेत आणि आता 4 चेंडू संपताना खेळ संपताना धावसंख्या पोहोचली ती 39. षटकातून 5वा चेंडू. इथे मात्र चेंडूवर फलंदाजांना फसवलं गेलंय आणि यावेळेस सहज त्याने एक लेग बैतावली तर संघाची धावसंख्या त्यामुळे पोहोचते ती धावफलकावर 40 धावा 40. या स्पर्धेत आपण पाहिलं असेल सर्वाधिक धावा देखील काल नोंदवल्या गेल्या होत्या. सर्वाधिक वैयक्तिक रेकॉर्ड देखील झाला होता काल. एक अर्धशतक चालू होते स्पर्धेतलं पहिलं ते भरत बागुल यांच्या मार्फत आणि त्याच सामन्यातून मोठी धावसंख्या देखील उभी आली होती 84 धावा. तर षटकातला अंतिम चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा लॉट मध्ये मिळाला, त्याचा पुन्हा फटका मात्र चेंडू शतक चेंडू वाढवतात त्यावेळेस ते विशाल आणि तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव
तर त्याचबरोबर षटकाचा खेळ संपला. एकंदरीत 4 षटकं संपली गेली आहेत. 4 षटका समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती फलकावर 41 एक चांगली सरासरी जरी नसली तरी फायटिंग मॅच तर नक्कीच होऊ शकते. अजूनही एक षटक बाकी आहे शेवटचं. आता मात्र एकच गडी बाद झाला, त्यामुळे अंतिम षटकामध्ये फटकेबाजी नक्कीच होईल असं संघाला वाटतंय. संघाला अपेक्षा आहेत की अंतिम षटकात जास्तीत जास्त धावा याव्यात, परंतु गोलंदाजीत बदल होईल का बघूयात. आतापर्यंत नंदन यांनी 2 षटकं संपवलेत. एक विशाल यांचं षटक संपलं, एक मयूर यांचं षटक संपलंय. मयूर यांनी सुरुवात तर खूप चांगली करून दिली होती. पहिल्या षटकात दीपेश सारखा मोठा फलंदाज बाद करून चांगली सुरुवात दिली होती. असं वाटलं होतं की आता संघ नक्कीच पकड बसवेल सामन्यावर, परंतु तीच पकड नंतर ढिली झाली. पण पुढच्या षटकापासून धावांचा ओघ सुरू झाला. विशाल यांच्या गोलंदाजीपासून सुरुवात झाली, सलग 3 चौकार आले त्या षटकातून. त्यानंतर या षटकात देखील धन्यवाद सर. तदनंतर यापुढील होणारा सामना बंडू स्मृती SB11 त्यांच्या विपक्षामध्ये शिव के धुरंधर. दोन्ही संघ कर्णधार सज्ज राहायचे. फर्स्ट इनिंग नंतर लगेच नाणेफेक केली जाईल. बी अलर्ट. फर्स्ट इनिंग नंतर लगेच टॉस केला जाईल. दोन्ही संघ कर्णधार आपण सज्ज राहायचे. बंडू स्मृती SB11 त्यांच्या विपक्षामध्ये शिव के धुरंधर. यस, ओव्हर टू कॉम्बॉक्स दिनेश ठाकरे सर. तर नवीन गोलंदाज आपण बघतोय दीप बागोल. सुरुवात तर करतात युवा यंगस्थान गोलंदाज, परंतु पहिला चेंडू दिशाहीन ठरला आणि या वाईट स्वरूपात धावाने संघाची धावसंख्या पोहोचली ती 42 42 रन. षटक क्रमांक 5वा अंतिम षटक आपण जे सुरुवात पाहतोय तिच्या षटकात पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल. दीप यांना अगदी युवा गोलंदाज आहेत, त्यामुळे थोड्याशा चुका होऊ शकतात, परंतु या चुका होणं देखील टाळलं पाहिजे. पुढचा चेंडूवर मात्र 5 मिळाला. स्लॉट मध्ये चेंडू मिळाला, त्याला मात्र प्लॉट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न होतोय, कारण चेंडूने अगदी उंची गाठली आणि लांबी देखील तेवढीच मिळते आहे आणि चेंडूला फेकून दिले सर सीमे पलीकडे. आता मात्र रंजन पाटील पाहतो, पण स्वतः कॅप्टन सगळ्याला लीड करताना एक मोठा स्ट्रोक मारला गेलाय आणि षटकाच्या स्वरूपात त्याचं रूपांतर होताना संघाची धावसंख्या 6 ने वाढली गेली. ती धावफलकावर धावसंख्या 48-48. इथून मात्र आक्रमण हे थोपवण्यात यश येईल का गोलंदाजाला, कारण अचूकता तुम्हाला दाखवावी लागेल या षटकामध्ये, तरच तुम्ही या फलंदाजांना रोखू शकाल. रंजन यांचा सामन्यातला पहिला षटकार आतापर्यंत त्यांनी चौकार ठोकले होते आणि पुढच्या चेंडूला आडव्या बॅटने मात्र चांगला फटका मारताना चेंडू कावकर नशेमध्ये चेंडूला यावेळेस स्टॉप करण्याचा प्रयत्न होतोय. तिथं फेक येते, पण तो धोका होऊ शकेल संघाला आणि हा धोका पत्करला गेला. त्यावर 2 धावा तर आरामातरित्या पूर्ण करतायत स्वतः कॅप्टन. या 2 धावा मात्र अगदी चेक केलं जाईल की दुसरी धाव पूर्ण झाली की नाही. पंचांकडून आता मात्र इथे सिग्नल येतोय की दुसरी धाव झाली पूर्ण की नाही हे पाहिलं जाईल, तपासलं जाईल. तिसरे पंच मात्र नक्कीच मदत घेत आहेत. तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाते. तर आजचा हा दिवस जर पाहिला तर खूप मोठा दिवस आहे. प्रजासत्ताक दिन उत्सव तिन्ही रंगाचा आबाळी आज सजला. नक्कीच ज्यांनी या भारत मातेसाठी जे प्राणाची आहुती दिली त्या सर्वांनाच मानाचा हा मुजरा असा हा दिवस आहे. गोड दिवस आहे, आपल्याला सर्वांनाच परिचित असलेला हा दिवस, कारण नतमस्तक त्या सर्वांसाठी ज्यांनी हा भारत देश घडवला त्या सर्व शूरवीरांना नक्कीच मानाचा सलाम. दरम्यान आपण निश्चितच हा जो निर्णय डिफेंड केला पंचांच्या दिशेने आणि बघूया निर्णयाची वाट पाहिली जाते, प्रतीक्षा केली जाते. चला फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घालवायचा नाही, फिल्डिंग मध्ये चर्चा नको आहे. शेवटचं षटक असल्यामुळे आपण सतर्क राहायचंय फिल्डिंग करण्याकरता. फिल्डिंग लावून घ्यायचंय. डिसिजन फलंदाज बाद, OUT आउट. चला महत्वाची विकेट इथे आली आणि मोमेंटला एंड मोमेंटला मात्र आपण पाहतो की इथे फलंदाज रंजन बाद झाले. दुसरी धाव घेण्याचा मोह त्यांना आवडताला होता आणि या दरम्यान 1 धाव जरूर आली. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती फलकावर 49 धावा आणि रंजन यांची एक अतिशय सुंदर खेळी मात्र अगदी कॅप्टन कामगिरी मात्र त्यांची संपली गेली आहे संघाकरता. त्यानंतर KVRS ब्लास्टर संघाचे संघमालक तथा युवा उद्योजक माउंटेन प्रीमियम वॉटरचे सर्वेसर्वा वैभवजी जोगमार्गे साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. प्लीज वेलकम वेलकम सुस्वागतम. तर या स्पर्धेकरता अनेक संघ मालकांची भूमिका खूप मोठी राहिली, त्यांच्याच संघ जे सहभागी झाले, त्यामुळे ही स्पर्धा देखील आपण पाहतोय. तर त्यांचं देखील मनापासून आम्ही गोडसं कौतुक करताना त्यांना देखील धन्यवाद देतो. नवीन फलंदाज मैदानातून राजू देसले ज्या खेळाडू खरोखरच पहिला दिवस गाजवला आपल्या सुंदर बॅटिंगने आणि 40+ वय बघा,
40 पार केल्यानंतर देखील तो त्यांचा जो उत्साह आहे त्यांचा खेळातला तो त्या दिवशी दिसला होता. आज देखील तेच पुन्हा एकदा फलंदाज मैदानात दाखल झाले आहेत आपल्या सगळ्याचा डावा पुढे नेण्याकरता. तर आतापर्यंत पाहिलं तर 2 गडी बाद झालेत. दीपेश गोलप त्यानंतर रंजन पाटील हे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर योगेश यांच्या सध्याला आता राजू देसले. आणि इथे मात्र बघा बॅट त्याच्या हातून सुटली परंतु आपली धाव काही त्यांनी सोडली नाही घेण्याची. चेंडू चालला मात्र सीमा रेषेच्या दिशेने आणि हा बहुधा हा चौकार येतोय. सुरेख चौकार नशिबाचा चौकार मिळाला संघाला. या चौकाराने संघाची धावसंख्या देखील 50 पार होताना धावसंख्या पोहोचली ती 53 रन. ज्या धावा येत आहेत त्या धावा खूप महत्वाच्या असतील सामन्यातून त्या संघाला आणि त्यामुळेच या अंतिम षटकात आतापर्यंत धावसंख्या पहिली गती वाढली गेली आहे. एक षटकाराला एक वाईड आला एक त्यानंतर एक विकेट सुद्धा गेली. त्यानंतर हा चौथ्या चेंडूवर चौकार येतोय त्यामुळे धावसंख्येला थोडासा वेग आला. धावसंख्या आता पोहोचली ती 53 धावा. अजूनही 3 चेंडू दाखवे बाकी आहे षटकातला आणि साई आपल्या खेळाडूला नक्कीच थोडंसं कानमात्र देत आहेत की आपण चांगली गोलंदाजी केली पाहिजे. दीप हा युवा गोलंदाज आपण पहिला उल्लेख तर नक्कीच केला मी त्यांचा. अगदी खरेदी गावचा हा एक युवा गोलंदाज प्रतिभा संपन्न गोलंदाज. इथे मात्र चेंडूची बॅट चिकडागून चेंडू निघतो मागे एसटी मागे तिथे शतक चेंडूला फील्ड तर केलाय आणि धाव घेण्याच्या नादात फलंदाज राजू मात्र पॅल्यूच्या दिशेने. तर बघा ते एक सूचना इथे असेल जी कंपनी गाडी आहे ती गेटवर आली. गेट थोडंसं आपण मोकळं ठेवा गाडीला आतमध्ये एंट्री द्यायची आहे. तेव्हा जे कोणी असतील बाईक धारकच्या किंवा 4 व्हीलरचं त्यांच्या जरा गाड्या बाजूला करा. कृपया कंपनीतल्या गाडीसाठी रस्ता मोकळा ठेवा. पण काय झालं नेमकं आम्हाला डॉट बॉल ओके. तर डॉट चेंडू आणि पुढचा चेंडू तसाच खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र अगदी हलकीसे अपील देखील केली गेली परंतु एक धाव जी जोडली गेली आहे ती या चेंडूवर आणि याच धावसंख्या आता पोहोचली ती 54 धावा 54. अंतिम षटकातला आता अंतिम चेंडू खेळ बाकी आहे. धावसंख्या निश्चितच सन्मानजनक उभी केली गेली ती प्रथम बॅटिंग करताना. चालेल आपण सामना पाहतोय या 2 संघांमधली मोठी लढत पहिल्या दिवसातील शेवटची लढत श्री बालाजी चॅम्पियन वर्सेस SS फायटर. तर SS संघाने प्रथमतः इथे बॅटिंग घेतली होती जी टॉस जिंकताना आणि आता बॅटिंग करत असताना आतापर्यंत धावसंख्या पोहोचले 54 धावा. या षटकातील इनिंग मधला अंतिम चेंडू याचा फुलटॉस देऊन बसल्या या फुलटॉसचा खरपूस फायदा पडतो. नो बॉल पंचांनी नो बॉल अगोदर घोषित केला आणि हा षटकार सुद्धा आला म्हणजे एकत्रित 7 धावा आणि त्याचा बोनस स्वरूपात मात्र फ्री हिट. 7 धावांची वधारलेली ही धावसंख्या या 7 धावांनीच संघाची धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर 61 धावा 61. बघा हा बोनस मिळाला तर संघाला अगदी खऱ्या अर्थाने जरी दिवाळी नसली मात्र चेक केलं जात आहे. पंचांनी रिफर केलाय विशेषतः बॉलिंग करण्याच्या साईडने ही रिफर आला की हा गोलंदाजांनी जो गोलंदाजी केली आहे ते चेक केलं जात आहे आणि पंचांनी देखील नो बॉल घोषित केला होता. पंचांचा हा निर्णय होता सुरुवातीचा फर्स्ट कॉल चेक केला जाईल. तर इट्स नो बॉल. रिव्ह्यू तुमचा फुकट गेला कारण शेवटचा चेंडू आपण पाहतोय आणि फ्री हिट लागू झाली कारण 7 धावांची वाढ झाली संघाचा आणि धावसंख्या पोहोचली 61 धावा 61. रिव्ह्यू लॉस झालाय आणि इनिंग देखील तर संपण्याच्या मार्गावर आली कारण शेवटचा चेंडू या इनिंग मधला त्यामुळे नक्कीच फलंदाजांनी त्याचा संधी साधली. पटकावताना चेंडू सीमे पार केला देखील गेला परंतु आता फ्री हिट लागेल असेल. या फ्री हिटचा फायदा उचलावा लागेल का बघूयात संघासाठी अजून धावा वाढवण्याकरता. दोन बाद 61 फ्रीटचा चेंडू गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर असतील दीप बागोल. मगाशीच मी उल्लेख केला की हा युवा गोलंदाज आहे थोडेसे त्यांना अगदी अनुभव कमी आहे परंतु या अनुभव कमीचा असताना मात्र अगदी चुका त्यांच्याकडून झालेल्या त्या चुका सुधारण्याची एक संधी त्यांना पुढच्या स्पर्धेत येऊ शकेल त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु आता सध्या मात्र फ्री हिट देखील त्यांनी टाळण्यासाठी एक चांगला चेंडू हाताळला पाहिजे जेणेकरून मोठा फटका मारणं थोडंसं मुश्किल होऊ शकतं. तर या षटकातील फ्री हिट चेंडू पुन्हा एकदा मात्र फ्री हिट कंटिन्यू चालू आहे कारण हा पुन्हा एकदा नो बॉल. दुसरा चेंडू नो बॉल. धन्यवाद सर. त्यानंतर वाडा विक्रमगड तालुका कुणबी क्रिकेट लीग 2026 चे
बॉलर चेंज. अध्यक्ष सन्माननीय योगेश दादा पाटील यांच्या समवेत संदीपजी पवार तथा मनीषजी गणोरे साहेब, राजू वाडिया सर, तसेच तात्या पातकर, अगदी मान्यवरांचं शुभ आगमन होत आहे. त्यानंतर तेजसजी पाटील, विद्यमान नगरसेवक वाडा नगर पंचायत, मान्यवरांची मांदी आली बघायला मिळते. आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस. कुणबी क्रिकेट लीग 2026 चा धमाका. तर फ्रेड कंटिन्यू असेल. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय नवीन गोलंदाज इथे सज्ज झालेत. रोशन बागोल. पुण्यात अंतिम चेंडू कशा हाताळते, कारण फ्रेड तर लागू झाली आहे. सलगचे 2 चेंडू नो बॉल पडल्यानंतर दीप यानं बंद केला गेला आणि तोच चेंडू हाताळण्यासाठी इथे मात्र अगदी रोशन यायचा चेंडू हवे थोडासा तिकडे शतक मागे, त्याचा फायदा नक्कीच चांगला मिळेल. आणि फंबल देखील झाला. त्याच्या दरम्यान मात्र 2 धावा ज्या सहजतेने घेतल्या गेल्या, त्यामुळे इथे एकंदरीत इनिंग संपली गेली. अंतिम चेंडूवर 2 धावांनी संघाची धावसंख्येत वाढ होताना धावसंख्या पोहोचली बरोबर त्या 64 धावा आणि विजयासाठी करायच्या 65. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायचंय. अनेक मान्यवर मंडळी आपण बघतोय, विविध क्षेत्रातली मंडळी आपण बघतोय, राजकीय मंडळी देखील इथे आहेत या मंचावर. आणि खरंच या मंचाला शोभा आली, कारण कुणबी क्रिकेट लीगचा हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आज शेवटचा दिवस आहे, 26 जानेवारीचा दिवस. आणि योगायोग बघा किती आहे. आज 26 तारीख आहे, 26वा दिवस आहे आणि 26वं वर्ष आहे. हॅलो. तर बघा एकंदरीत लक्ष जे दिलं गेलं आहे 65 धावांचा. आणि जी बॅटिंग करणारे संघ आहे, बॅटिंग संघाने जर 25च्या अगोदर जर त्यांचा संघाचा जर गडबडला, 47 धावा कमीत कमी केल्या पाहिजे त्यांनी, असं त्यांचं म्हणणं आहे. तरच या स्पर्धेत ते टिकून राहतील.
बघा लक्षात घ्या, आम्ही इथे टार्गेट दिलं गेलं आहे 65 धावा जरी तुम्हाला झाल्या नाही तरी सुद्धा तुम्ही 45च्या वर धावा करतील 46 ते 47 धावा या तुम्हाला आवश्यक असतील या स्पर्धेत टिकून राहण्याकरता. म्हणजे त्या दृष्टीने मग तुम्हाला खेळ करावा लागेल, कारण इथे लीग स्टेज आहे, लीग स्टेजमध्ये आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि समोरच्या संघाला देखील या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर तुम्हाला देखील 46च्या आत ह्या संघाला रोखावं लागेल बॅटिंग करण्या संघाला, तरच तुम्हाला सुद्धा इथे संधी असेल या स्पर्धेत टिकून राहण्याची. तर नक्कीच एक रोमांचकारी सामना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने रोमांचकता अगदी खूप या सामन्यात दडलेली आहे आणि ती रोमांचकता आपल्याला पुन्हा स्पष्ट पाहायला मिळेल, कारण आता सुरुवात तर होतीये. स्वतः गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर रंजन जे सज्ज झालेत. एकंदरीत लक्ष असेल विजया करता ते 65 धावांचं 65, 64 धावांचा चांगला स्कोर उभा केला गेलाय. आणि नंतर आता श्री बालाजी चॅम्पियन संघाला हे लक्ष गाठायचं आहे त्या सामन्यातून येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. त्यानंतर जाऊयात आपण मुख्य मंचावर. मान्यवरांचा सन्मान सोहळा अगदी पार करूयात. आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस 26 जानेवारी, आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77वा प्रजासत्ताक दिन अगदी साजरा होत असताना कुणबी क्रिकेट लीग 2026 वाडा विक्रमगड तालुक्याचा हा धमाका. त्यानंतर मुख्य मंचावर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान सोहळ्याकडे आपण वळत आहोत. त्यानंतर अगदी सौ प्रगती महेंद्रजी वलटे मॅडम या देखील इथे उपस्थित आहेत. सभापती महिला व बाल कल्याण वाडा नगर पंचायत, त्यांचा देखील मुख्य मंचावर शाही सन्मान केला जाईल. मी प्रशांत योगेशजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सौ प्रगती महेंद्र वलटे, सभापती महिला व बाल कल्याण नगर पंचायत वाडा, यांचा मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. मुख्य मंचावर मान्यवरांचा यथोचित शाही सन्मान केला जातोय. त्यानंतर पुढील मान्यवर, त्यानंतर आपण जाऊयात नवनिर्वाचित नगरसेविका सन्माननीय सुचिताताई बाळकृष्ण पाटील, नवनिर्वाचित नगरसेविका वाडा नगर पंचायत, यांचा देखील मुख्य मंचावर यथोचित सन्मान केला जाईल. मी योगेशजी पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुचिताताई पाटील मॅडम यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मुख्य मंचावर आपण पाहू शकाल सन्माननीय योगेशजी पाटील या लीगचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते सुचिताताई पाटील मॅडम नवनिर्वाचित नगरसेविका यांचा यथोचित सन्मान केला जातोय. त्यानंतर भारतीताई सपाटे, सौ भारतीताई सपाटे नगरसेविका वाडा नगर पंचायत, यांचा देखील मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. सन्माननीय योगेशदादा पाटील या लीगचे अध्यक्ष योगेशदादा यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल मुख्य मंचावर शाही सन्मान केला जातोय. भारतीताई सपाटे नगरसेविका वाडा नगर पंचायत. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण जाऊयात. श्री विराज बाळकृष्ण पाटील नवनिर्वाचित नगरसेवक वाडा नगर पंचायत, यांचा देखील मुख्य मंचावर शाही सन्मान केला जाईल. मी प्रशांतजी गोतारणे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विराजदादा पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मुख्य मंचावर आपण पाहू शकाल मान्यवरांचा शाही सन्मान केला जातोय. तदनंतर सन्माननीय आदरणीय विमल धर्म भास्कर तात्या सामाजिक न्याय विभाग पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, यांचा देखील मुख्य मंचावर शाही सन्मान केला जाईल. मी संदीपजी दुपारे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते विमल धर्म भास्कर तात्या यांचा यथोचित शाही सन्मान करायचा आहे.
तर षटकातील अंतिम चेंडू आतापर्यंत धावसंख्या 14 लागली फलकावर आणि या अंतिम चेंडूवर एक चांगल्यापैकी पण गोलंदाजी पाहिली असेल फलंदाज त्यावर बाद होताना पहिल्या विकेटचं पतन झालंय स्वतः नंदन पाटील बाद झाले आहेत. धन्यवाद. तदनंतर तेजसजी पाटील पाणी पुरवठा विभाग सभापती नगरपंचायत वाडा यांचा देखील मुख्य मंचावर शाही सन्मान केला जातोय. मी संदीपजी दुपारी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल मुख्य मंचावर मान्यवरांचा यथोचित सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उबदार शाल एक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा यथोचित शाही सन्मान केला जातोय. त्यानंतर सन्माननीय मॅच स्पीडअप करायचंय. अगदी क्वालिफिकेशन सिनेरिओनुसार जर बघायला गेलं तर SS फायटर संघाला 45 धावांपेक्षा कमी रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. किमान 45 पर्यंत रोखावं लागेल ते बालाजी चॅम्पियन संघाला. धन्यवाद. आपण पाहिलं असेल तर एकंदरीत 65 धावांचं जे लक्ष आहे प्रत्येक षटकामधून 13ची गती राखावी लागेल ती सामन्यातली. आणि आतापर्यंत पहिल्या षटकाचा जर खेळ संपला गेला पहिल्या षटकामध्ये धावसंख्या पाहिली तर 1 बाद 14 झालेली. नवीन षटकाला सुरुवात नवीन फलंदाज देखील आपण पाहतो मैदानात दाखल होताना ते साईनाथ पष्टे एक 40+ खेळाडू आहेत. निश्चितच 40+ खेळाडूंनी खरोखर प्रभावित केलं या स्पर्धेमध्ये. कारण कुणबी समाजातील अनेक जे खेळाडू आपण पाहतोय आज वयाची 40 पार जरी असले तरी त्यांचा तो दमखम या स्पर्धेतून पाहायला मिळाला. कारण रोजची प्रॅक्टिस कारण मॉर्निंग क्रिकेट क्लबने ह्या स्पर्धा आयोजित केल्यात आणि अनेक खेळाडू या स्पर्धेत याच मैदानातून रोज प्रॅक्टिस करत असतात. त्याच प्रॅक्टिसचा फायदा त्यांना या स्पर्धेत देखील झाला आहे. तर असे हे 40+ खेळाडू आपण तर नवीन षटकाला सुरुवात करतील दीपेश गोलाप. वाडी तालुक्याचा ठाण्या बाग म्हणून त्यांना पाहिलं जातं. परंतु पहिला चेंडू टप्पापर्यंत चेंडू थोडासा बदलला ऑफ स्टेपच्या बाजूने चेंडू कट झाला. एक चांगली सुरुवात करतात. आपल्या स्पिन मार्याने अगदी चकित केलं गेलं आहे. तर संघाला सामना जिंकण्यासाठी निश्चित चांगल्यापैकी ते फाईट करावे लागेल दोन्ही संघांना. एका संघाला मात्र 45च्या आत रोखायचं, एका संघाला मात्र 45च्या वर धावा करून या सामन्यात आपल्या स्पर्धेत टिकून राहायचं आहे. तर दीपेश पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा तशाच प्रचंड आपण तो यावेळीचा फटका चांगल्यापैकी मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर एक धाव सुरू पूर्ण करतायत फलंदाज मोहीर गोतांडे आपण बघतोय. चला टॉस करण्याकरता आपण दोन्ही कॅप्टन इथे बोलवतो. दोन्ही कॅप्टन हजर झाले आहेत. कृपया लगेचच टॉस करण्याकरता. 2 चेंडू नुकतेच संपताना संघाची धावसंख्या पोहोचली ती धाव फलकावर 15. जी गती प्रत्येक षटकात इथे राखायची आहे 13ची. निश्चितच या षटकातील पहिल्या 2 चेंडू संपताना दीपेशांचा खूप सुरेख मारा आपण पाहतोय. आपल्या संघाकरता एक कसोरत्तम कामगिरी करण्याच्या हेतूने मात्र गोलंदाजी करत असताना 3रा चेंडू सामना प्रथमच करतील साईनाथ पष्टे ज्यांनी पहिल्याच दिवशी खूप जबरदस्त धमाकेदार फटकेबाजी केली होती. इथे मात्र चेंडूची वाट पाहिली त्यानंतर चेंडूला चांगल्यापैकी फटकवलं. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण बघा. राजू देसले जे देखील 40+ खेळाडू आहेत त्यांनी देखील आपला फिटनेस दाखवला आहे आणि 30 मध्ये चेंडूला स्टॉप करताना निश्चितच हा मागे गेला असता तर आणखी एक धाव वाढली असती. ती थांबवण्याच्या प्रयत्नात एक धावचा जोर आली ती धाव फलकावर. याच एकेरी धावेने नंतर सन्माननीय मान्यवर राजू दळवे साहेब हे देखील इथे दाखल झालेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी वेलकम सुस्वागतम प्लीज वेलकम. तर नक्कीच पाहुण्याच्या स्वागतासाठी मात्र नुकताच एक चांगला चौकार पाहायला मिळाला. साईनाथ ज्यांच्या साथीला आपण सध्या फलंदाजी पाहतोय ते मोहीर यांनी सुरेख चौकार टोकला. एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला चेंडू सीमा पार गेला. त्यामध्ये 4 धावांची वाढ होताना धावसंख्या पोहोचली ती 20 वर 20 रन. जिंकण्यासाठी 65 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा मात्र बॅकफुटला जाणं पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळते. आणखी एक चेंडू दरम्यान पण ते शतक चांगल्यापैकी फीड करतात चेंडूला आणि फेक देखील अचूकतेने येताना तोपर्यंत 2 धावा ज्या सहजतेने मिळवल्यात संघासाठी. या 2 धावांनीच संघाची धावसंख्या पोहोचली ती धाव फलकावर 22. नेल्सनकडे आपण पाहतोय जो संघाचा फलकावर लागला गेला. नंदन पाटील बाजल्यानंतर ही जबाबदारी मयूर आपल्या खांद्यावर घेताना चांगली बॅटिंग करतायत आणि पुढचा चेंडू इथे यष्टीरक्षकांनी देखील चेंडूने गुंगारा दिला. परंतु एक धाव जी सहजतेने जोडली गेली आहे. आपल्या संघाच्या खात्यात एक धावेची भर धावसंख्या 23. पाणी जरा पाठवून द्या. दीपेश गोलप यांचं षटक जे संपलं गेलं 2 षटकाचा खेळ संपतोय आणि या 2 षटका समाप्तीनंतर 65 धावांचा पटला करताना धावसंख्या 1 बाद 22.
चला थोडंसं घाई करायची आपल्याला इथे. तो पण आपण टॉस करून घेऊयात. संकेत दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित झालेत. पुढच्या सामन्याचा टॉस. तर दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. मी सन्माननीय मनीषजी गणोरे, संदीपजी पवार, राजूजी वाडेया तसेच संतोषजी पातकर यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. यापुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस केला जाईल, नाणेफेक केली जाते. सन्माननीय मान्यवर, अगदी या स्पर्धेचा अंतिमचा दिवस. चला आपण घाई करूयात, कारण आपल्याला महत्वाची लढत सध्या पुढे पाहिजे आहे. कारण आजचे जे सामने बरेच आपल्याला फुरकायचे आहेत. हॅलो हॅलो, मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. दोन्ही कर्णधार आमच्या समोर जोडले जातात. बंडू स्मृती SB11 त्यांच्या विपक्षामध्ये शिवकी धुरंधर. यास मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक होतीये. मॉर्निंग कॉलिंग दिली गेली, नाणेफेक जिंकली. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. सकाळच्या क्षेत्रामध्ये आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मी मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तर षटकाला सुरुवात. नवीन तसं षटक मैदानामध्ये सामना सुरू आहे. मी लगेच ओव्हर टू कॉम्बॉक्स जातोय. रंजन यांची सुरुवात आपण पाहिली असेल. पहिल्या चेंडूवर मात्र सहजतेने इथे धावा मिळवल्या जातात. एक सिंगल आणि या एकेरी धावेनेच संघ पोहोचला आतापर्यंत. ते धावफलकावर ते आतापर्यंत 24 धावा, 24. एक गडी बाद झाला. नंदन पाटील बाद झाल्यानंतर मयूर आणि साईनाथ ही जोडी मध्ये खेळत असताना संघाला जे टार्गेट आहे 65 धावांचं 65. 13ची गती राखायची प्रत्येक षटकातून. आणि त्या हेतूने मात्र तिसऱ्या षटकातील आता दुसरं चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज नंद इथे पण पाहतोय ते रंजन. लेफ्ट हँड हॅलो 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 Hello check. Hello. Hello check. Hello. Hello check. Hello. Hello. तर चांगला चेंडू म्हणता येईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि त्यानंतर षटकातील 2 चेंडू संपले गेलेत. तिच्या षटकातून रंजनची काम चांगली गोळी करताना आपण पाहतोय. पहिल्या षटकात थोडेसे महागडे ठरले होते, पण या षटकातून त्यांना जबाबदारी ओळखून त्यांनी चांगला मारा केलाय तो आपल्या संघाकरता. आणि आतापर्यंत धावसंख्या रोखण्यात यश आलंय. धावसंख्या पहिली तर फलकावर 24 लागले. 24. एक बाद 24. 65 धावांचं टार्गेट. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू अचानक उसळी घेतली आणि साईनाथ आश्चर्यचकित झाले त्या चेंडूवर. कारण कटर चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू बराचसा स्विंग झालाय आणि चांगली ही आपल्या बोटातली करामत दाखवत आहेत गोलंदाज ते रंजन. स्वतः कॅप्टन असताना आणि ही जबाबदारी त्यांच्याकडे मोठी आहे आणि ती जबाबदारी त्यांनी चांगली आतापर्यंत सांभाळलेली आपल्या संघाकरता. पण तो सध्या थोडंसं प्रेशरमध्ये आणतायत. गोलंदाजांना मोठे पटके मारण्यापासून दूर ठेवला जात प्रयत्न होतोय. पुढचा चेंडू यायचा फटका आता फसला, पण तुझ्या अगदी खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडल्यानंतर क्षेत्ररक्षक 3-3 धावतायत चेंडू पकडण्याकरता. आणि दीपेश स्वतः बघा यष्टीरक्षक इतक्यापर्यंत धावून गेलेत. आपल्या संघासाठी सर्वस्व उठण्याचा प्रयत्न करतो. डायरेक्ट इथे फेक झाली आहे आणि बाद. तर साईनाथ सारखा एक
चांगला फलंदाज आपण पाहतोय की जे हार्ट हिटर फलंदाज म्हणून त्यांना पाठवलं होतं त्यांना मात्र इथे बाद केलं धावच्या स्वरूपात दुर्दैवाने ते बाद झाले आणि संघाला हा दुसरा धडा बसतोय दुसरा फलंदाज माघारी परतताना संघाची धावसंख्या स्थिरावली फलकावरती 25/25 अजूनही इथे पाहिलं तर 40 धावांची गरज आहे विजयासाठी आपले सर्व पाहुणे आपण पाहतोय जे आले होते या स्पर्धेकरता खूपच या स्पर्धेला आपल्याला वेळ दिला आणि नक्कीच त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आज प्रजासत्ताक दिनाचा दिवस आहे आणि खरोखरच हर्ष उल्हास असं वातावरण स्पर्धेतलं कारण आज देखील आपल्या इथला देखील या स्पर्धेचा अंतिम दिवस या 26 जानेवारीच्या निमित्ताने आपण ही स्पर्धा जी पाहतोय खऱ्या अर्थाने 4 दिवसाचा हा अतिशय सुरेख कुणबी क्रिकेट लीगचा हा थरार जो आपण इथे पाहिला तर ऋषी त्याचं नवीन फलंदाज मैदानामधून मात्र इथं साथ करतील ते मयूर गोत्राणे ना मयूर एका बाजूला आपण पाहिलं की सलामीर म्हणून चांगली कामगिरी करताना पण जबर त्यांचा चांगला खेळ पाहतोय आणि तेच आता स्ट्राईकवर असतील या षटकात रणजित यांचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुण्यात आपल्या बॉलिंगवर सज्ज असताना लेफ्ट हँड मारा इथे पुन्हा एकदा कटर चेंडू पाहिलं तर टपाक दे अचूक ठेवताना स्विंग मात्र खूप त्यांच्या बटातला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळताना फलंदाज इथे मात्र डॉट स्वरूपात चेंडू पाहावा लागला आणखी एका चेंडूची समाप्ती होताना या षटकातील भरीव कामगिरी आपण सध्या पाहिली असेल फक्त 2च धावा दिल्यात आतापर्यंतच्या 5 चेंडूमध्ये आणि त्या षटकातला अंतिम चेंडू अगदी जलद गती हे षटक पाहायला मिळते कारण कमी वेळात षटक हाणण्याची त्यांची कामगिरी निश्चित या स्पर्धेसाठी उपयोगी ठरू शकते वेळ वाचवण्यात आणि त्या षटकातला अंतिम चेंडू धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरावली ती 25/25 गरज आहे अजूनही ती 40 धावांची तर 13 चेंडूचा खेळ बाकी राहिला शिल्लक हो यावेळेस मात्र काय घडले तर पुन्हा एकदा सुरेख चेंडू बघता बघता षटक देखील संपलं गेलं या षटकातला अतिशय सर्वोत्तम कामगिरी पाहिली पण ती रणजित यांची आणि सांजेची कामगिरी करताना मात्र कर्णधाराने आपलं षटक पूर्ण केले 2 षटकाचा कोटा संपवला आणि संघासाठी लक्ष ठेवले पुढच्या 2 षटकामध्ये एकंदरीत 40 धावांचं म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 20 ची गती राखावी लागेल परंतु यावेळेस आपल्याला संघाचा बचाव करायचा तर आपल्याला किमान 45 ते 46 धावा कराव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या संघाला तरच या स्पर्धेत आपलं अस्तित्व टिकून राहील सध्या तरी हे षटक खूप यशस्वी ठरलं गेलं संघासाठी ते कॅप्टनचं आणि त्यानंतर आता 2 षटकं बाकी आहेत सामन्यातली या 2 षटकात 20च्या गतीने 40 धावांची गरज लक्ष मोठं आहे प्रवास मोठा अजून करावा लागेल संघाला 45+ जर असतील धावा तरच क्वालिफाय होता येईल इथपर्यंत आमच्यापर्यंत माहिती आलेली त्यामुळे बघूयात नेमकं काय घडेल काय बिघडेल नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी मार्गावर पाहतोय तर नवनीत पाटील आपण पाहतो एक उंचपुरा यष्टी लाभलेले अगदी चांगले गोलंदाज आहेत त्यांनी देखील आपण एक चांगल्यापैकी ब्राह्मणगावला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत आणि या स्पर्धेत त्यांची देखील छाप पाहिली पहिल्या दिवशी चांगली बोली करताना तर आता मात्र अगदी पाहतोय त्यानंतर मुख्य मंचावर अगदी विशालजी ठाकरे सर्वेसर्वा रिअल अकॅडमी एक दर्जेदार शिक्षणाचा ब्रँड वाड्या तालुक्यातील सर्वेसर्वा विशालजी ठाकरे साहेब यांचं इथे शुभ आगमन झालंय त्यांचं देखील सहर्ष स्वागत अगदी मुख्य मंचावरनं सामन्याचा आनंद घेत असताना यस मॅन आज मॅच ऑन करायची आहे ओव्हर टू कॉम्बॉक्स खूपच उशीर होते सामन्याला अगदी अशा प्रकारे सामने राहिले तर आपल्याला फायनलच्या सामना देखील आज खेळवायचा आहे त्या अगोदर क्वालिफायरचे सामने आहेत भरपूर क्रिकेट आज बाकी आहे तेव्हा वेळेचं महत्त्व ठेवा आणि टायमिंग विशेषतः पंचांनाच आम्ही एक सगळे अधिकार दिले आहेत की आपण टायमिंग लावून त्याप्रमाणे खेळ राहिला तर आणि त्यांना एकच संघाला पेनल्टी लावली जाईल तर या आता षटकाला सुरुवात होते चौथ्या पहिला चेंडू वार यावेळेस चांगला आघात पोहोचवला चेंडू हवे थोडासा तिथे शतक मात्र चेंडूपर्यंत पोहोचले पण तो झेल घेता आला नाही आणि हे संघाला नक्कीच एक जीवदान लाभलं या जीवदानाचा लाभ आता फलंदाज किशोर घेतील कारण स्वतः आपण इथे शतक स्क्वेअर लेगचे चुकी करून गेलेत ते रंजन यांच्याकडून कधी सहसा झेल सुटत नसतो पण आता मात्र झेल सुटल्यानंतर परिणाम स्वरूप 2 धावाल्या त्या धाव फलकावर आणि 2 धावांची वाढ होताना संघाची धावसंख्या पोहोचली ती 27 अजूनही 38 धावांची गरज आहे येणाऱ्या पाहिलं तर 11 चेंडूमध्ये 11 चेंडू आणि 38 धावा हे लक्ष असेल विजयी लक्ष असेल ते संघापुढे यायचं चांगल्यापैकी चेंडूला पुन्हा एकदा फटकला चेंडूला पाठलाग तर होतोय बघूया तिथे शतक
दुसरे त्यांना जोडले जातात आणि खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू गेलाय तो 2 क्षेत्राच्या मधून सीमारेषा पार. आणखी एक चांगला फटका पाहायला मिळाला. जी गलथान क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ती सगळं कारणीभूत ठरू शकते सामन्यातून, कारण प्रतिस्पर्धी संघ बॅटिंग करणारा संघ अगदी त्याचा फायदा घेताना अगदी चांगल्यापैकी धावा एकवटतोय आणि पहिल्या 2 चेंडूमध्येच तब्बल 6 धावा संघाकरता आणि या 4 धावांची वाढ होत असताना संघाची धावसंख्या पोहोचली 3 धाव फलकावर. आतापर्यंत खेळामधून 31-31 अजूनही 34 धावांची गरज आहे संघाला. येणारे पाहिले तर 10 चेंडू खेळ बाकी आहे. 10 चेंडू 34 धावा असे समीकरण विजया करता आणि पुढचा चेंडू इथे मात्र टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज नवनीत मागे जात आहेत, कारण त्याचं थोडंसं कुठेतरी फंबल झाला, कुठेतरी पाय चुकला गेला, पाऊल चुकलं गेलं, बदलला त्याच्यामध्ये अभाव राहिला. इथे मात्र फुलटॉस देताना संधी दिली गेली फलंदाज फटकवण्याची आणि संधीचं सोनं केलं गेलं आहे, कारण चेंडू गेलाय तो सरळ एका टप्प्याने सीमा पार, फायले करून चौकार. अतिशय खराब गोलंदाजी मिळावं गेलं. नवनीत त्यांच्याकडे अपेक्षा सांगायला खूप होत्या की चांगली गोलंदाजी करतील, परंतु या षटकातून त्यांच्या षटकात अगदी धावांचा बरसात होऊ लागली आहे, कारण 2 चौकार आले, त्या अगोदर 2 धावा आल्या होत्या. अशा एकंदरीत 10 धावा या पहिल्या 3 चेंडूमध्ये आल्यानंतर संघाची स्थिती अगदी खूप चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचलेली. कारण मागचा षटक आपण जर पाहिलं तर मागच्या षटकात रंजनीने अतिशय प्रभावी मारा केला होता, फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, पण तो पुढच्या गोलंदाज ते काम करता आलं नाही आणि त्याचा परिणाम संघाला धावसंख्या अगदी पाहतो पण झपाट्याने पुढे सरकताना ती फलकावर जाऊन पोहोचलेली. त्याच्या खेळामधून 2 गडी बाद 35-35 अजूनही 20 धावांची गरज. येणारे चेंडू पाहिले तर 9 चेंडू खेळ बाकी अजून राहिला शिल्लक. 9 चेंडूत 20 धावा. तर सामना थोडासा सोपा झाला म्हणावा लागेल बॅटिंग करण्यास संघाला, कारण या 3 चेंडूत ज्या 10 धावा आल्या त्याच कुठेतरी नक्कीच चलत असतील फिल्डिंग करणाऱ्या संघाला. बऱ्याच त्यांनी चुका केल्यात फिल्डिंग मध्ये, झेल सोडलं गेल्यात फिल्डिंग मध्ये देखील, आपण मात्र फिल्डिंग व्यवस्थित केली गेली नाही आणि हे कुठेतरी नक्कीच त्यांना हे लक्ष वेधावं लागेल पुढच्या काही चेंडूंमध्ये. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र अगदी चांगला चेंडू म्हणता येईल. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडंसं का होईना समजण्यात चूक झाली आणि त्यावर लेग बाय स्वरूपात 1 धाव येते आहे. ती धाव नाही रन नाही घेतली, पंचांनी इशारा फक्त केला की लेगवर चेंडू आदळ होता आणि त्यामुळे इथे डॉट चेंडू समाप्त झालाय. तर 4 चेंडू नुकतेच संपले गेले. तर नवनीत पाटील यांचे एक चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे, ब्राह्मणगाव संघाला बिलॉंग करतात, तिथल्या गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत आणि निश्चितच या सामन्यातून पुढचा चेंडू इथे फुलटॉस, पुन्हा एकदा फुलटॉस दिला गेला आणि फुलटॉसचा मात्र फायदा वगैरे होईल का तो यावेळी गोलंदाजी करणारे सांगायला होतं, कारण चेंडू हवेच राहिला आणि शतरक्षकांनी अचूकतेने झेलताना इथे विकेट म्हणून देत. महत्वाची विकेट आपण बघतोय जे फलंदाज फटकेबाजी करत होते त्याच फलंदाज इथे टार्गेट केला गेला आणि विकेट आली. ती महत्वाच्या क्षणी विकेट घेणं सध्या गरजेचं असेल, कारण धावा तर होत आहेत त्यावर तर आपल्याला पूर्ण विराम लावायचा आहे, तर आपल्याला विकेट घ्यावे लागतील ठराविक अंतराने आणि तेच घेत असताना मात्र इथे 5व्या चेंडूत सफलता आली. ती संघाला 3रा गडी बाद होतोय आणि 3 गडी बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या थांबली गेली आहे. ती धाव फलकावर 35-35. तर या स्पर्धेकरता आपण नक्कीच पाहतोय जे संघ मालक ज्यांनी खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेत दिलं आहे. अर्थातच नवीन फलंदाज मैदानात आले ते नवीन फलंदाज विशाल. तर बघूया संघासाठी कशा प्रकारची ते इनिंग साकारतील. कारण आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडू संपले गेले, तर नुकतीच 5व्या चेंडूवर विकेट आली ती नवनीत पाटील यांना आणि संघाला कुठेतरी नक्कीच थोडासा दिलासा मिळालाय की या पुढे अजून पाहतोच, पण जे लक्ष दिलं गेलं तर 65 धावांचं त्याचा आता पल्ला गाठण्यासाठी अजून चांगल्यापैकी ते क्रिकेट खेळावं लागेल. त्या बॅटिंग करण्या संघाला नवनीत षटकातील आता अंतिम चेंडू. धावसंख्या 35, अजूनही 30 धावांची गरज आहे येणाऱ्या 7 चेंडू मध्ये. षटकातील अंतिम चेंडू इथे मात्र आल्याला सुरुवात करतात विशाल. चांगला स्ट्रोक तर मारला गेला तिथे शतरक्षक जरूर चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न करतात, पण तो फंबल झाला, थोडासा मिसफिल्डिंग झाली आणि याचाच फायदा घेताना कदाचित 3री धाव घेऊ शकेल. आणि बघा फेकाफेकीच्या नदात मात्र इथे बराचसा वेळ गेलाय. अखेर मात्र इथे 3 धावा पळून काढले गेल्यात ती अंतिम चेंडूवर आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या आता पोहोचली धाव फलकावर ती 38 धावावर 38. यापुढील होणारा सामना बंडू स्मृती SB11 त्यांच्या विपक्षामध्ये शिवके धुरंधर, ज्यात शिवके धुरंधर वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. प्रथमतः नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. तर बंडू स्मृती SB11 यांना प्रथमतः फलंदाजीसाठी निमंत्रित केलं गेलंय. अगदी मैदानामध्ये आपण सामना बघतायत, क्वालिफिकेशनचा सिनेरिओ जर बघायला गेलं तर असं फास्ट घ्यायचंय. अंतिम तर षटक आहे, आपण अगदी फास्ट घाई करायची आहे. 45 धावापर्यंत जर संघाला रोखलं गेलं तर SS फायटर संघ क्वालिफाय होऊ शकतो. धावसंख्या 38.
धावसंख्या 38-38. समोरच्या संघाला 45 किंवा 45 पेक्षा खाली मध्ये रोखलं तर एस एस फायटर क्वालिफाय आणि श्री बालाजी चॅम्पियन साठी 46 ते 47 धावा मिनिमम करणं गरजेचं असेल. 45 चा आकडा त्यांना पार करावा लागेल. क्वालिफिकेशन साठी श्री बालाजी चॅम्पियन्सला मिनिमम 45 चा आकडा पार करावा लागेल, म्हणजे मिनिमम 46 धावा कराव्या लागतील. याची नोंद घ्यायची आहे. 45 मध्ये एस एस फायटर्स विजयी होऊ शकतो. अगदी सोपं समीकरण. 45 धावा झाल्या तर एस एस फायटर क्वालिफाय, 46 धावा झाल्या तर श्री बालाजी चॅम्पियन्स क्वालिफाय. शेवटचं षटक, अंतिम षटक. धावसंख्या 38 लागले फलकावर. 38. 65 धावांचं टार्गेट आपण पाहतो, पण तिथे खरं तर नक्कीच रोमांचकता सामन्यातली दडली गेली आहे. कारण हे शेवटचं षटक आहे मैदानातलं आणि शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग करण्यासाठी किमान 46 धावा तरी कराव्या लागतील त्यांना या स्पर्धेत टिकून राहण्याकरता. आणि जर 45 धावा झाल्या तर प्रतिस्पर्धी फिल्डिंग करण्यासाठी ते जिंकेल, हे देखील महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण विजय तर आवश्यक आहे दोन्ही संघांना. बघूयात अंतिम षटक, खूप महत्वाचं षटक सुरू होत आहे. पहिला चेंडू लेफ्ट हँड मारा. पहिल्या चेंडूवर एक जोरकस फटका, तेवढंच सुरू. तिथे क्षेत्ररक्षण मात्र खराब. असं वाटलं की चेंडू अडवला जाईल, परंतु चेंडू निघून गेला सीमा पार आणि नशिबाचा हा चौकार म्हणावा गेला सगळा करता येतोय. या चौकारानेच संघाची धावसंख्या वाढली गेली आहे. ती धाव फलकावर 42 धावा, 42 रन. आता मात्र सामना थोडासा सोपा झालाय तो बॅटिंग करण्यास संघाला. कारण ज्यांना जे टार्गेट आहे किमान 46 धावा केल्या पाहिजेत. 65 धावा जरी लक्ष विजय असला तरी या स्पर्धेतला आपण अस्तित्व टिकवण्याकरता 46 धावा कमीत कमी कराव्या लागतील. अजूनही 4 धावांची गरज आणि हा मात्र मोठा फटका. अगदी बघा, जुनं ते सोनं म्हणतो आम्ही. आणि हा खेळाडू विशाल यांनी अगदी ताकदवर फटका मारताना अगदी हा सामन्यातील जी त्यांची लक्ष ठेवलं होतं 46 धावांचं ते मात्र पार केलं. पण तो विजय करायचंय त्यांना, सामन्याला विजय करून द्यायचंय. चालेल का सर? मनोज बघा, सामना अजून संपला नाही लक्षात मित्रांनो. हे फक्त लक्ष होतं, विजय अजून पुढे राहिला, परंतु अगदी क्वालिफाय तर नक्कीच झाले त्यांना षटकाराला. आणि जे लक्ष दिलं होतं 46 धावांचं ते मात्र पार झालंय. बघा, सामना आपल्याला कव्हर करायचा आहे, 5 षटकं पूर्ण करायची आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी राहतो शिल्लक. धावसंख्या पोहोचले फलकावरती आतापर्यंत 48-48. षटकातील 3रा चेंडू. इथे मात्र फटका फसलाय, नक्की चेंडू हवे तिथे शतक चेंडू खाली येताना हा झेल मात्र बघा, हे ते प्रेशर आहे खऱ्या अर्थाने. कारण झेल चांगला चेंडू असताना झेल सुटला गेला आणि त्यावर विशाल एक धाव घेत असताना धावसंख्या पोहोचली ती 49-49. अजूनही पाहिलं तर विजयासाठी 16 धावांची गरज आहे. तर या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहे. नक्कीच संघ बॅटिंग करण्यास संघ क्वालिफाय तर झालाय, फक्त आता ही औपचारिकता आपण सध्या पाहतोय ती सामन्यातली. पुढचा चेंडू वरचा स्विंग आणि बेस टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ गेला एसटी डॉट स्वरूपात. आणि या षटकातील बघता बघता आता 4 चेंडू संपले गेलेत. तर शेवटचा आता चेंडू हाताळला जाईल, 2 चेंडू हाताळले जातील या षटकातले. अंतिम 2 चेंडूचा खेळ समाप्त होईल तो या खेळातून किंवा या सामन्यातला. फक्त आता औपचारिकता म्हणूयात आपण बाकी राहिलेली. यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न होता मोठा फटका मारण्याचा, परंतु यावेळेस चांगली गोलंदाजी होते. चेंडू पायावर आदळला गेला आणि बघता बघता ते चेंडू संपलेत ते 1-5. पहिल्या 2 चेंडूवर चांगली 2 स्ट्रोक मारले, त्यानंतर मात्र थोडंसं शांत केलंय फलंदाजांना. ते ज्या गोलंदाजीने खरोखरच कौतुक त्याचं सुद्धा करावं लागेल ते आपल्या चांगल्या गोलंदाजीच्या पृथक्करणामध्ये. आणि षटकातील इनिंग मधला किंवा डबातील या सामन्यातला अंतिम चेंडू. अगदी शेवटच्या चेंडूवर सहजतेने अगदी सन्मान दाखवताना सामना समाप्त झाला आणि अगदी नक्कीच संघ क्वालिफाय झाला आहे. तिसरी बालाजी चॅम्पियन संघ ज्यांनी अगदी दाखल झालेत पुढच्या या प्रवासामध्ये. आपल्या या स्पर्धेतलं अस्तित्व आपल्याला टिकून ठेवलं गेलं. कारण पुढे आपण पाहतोय प्रत्येक दिवशी जे 2-2 संघ क्वालिफाय झालेत त्या 6 संघांमध्ये मात्र अगदी पुढच्या लढती होतील आणि त्यासाठी हा संघ क्वालिफाय पात्र ठरला. पहिल्या दिवशी 5 संघ, दुसऱ्या दिवशी 5 संघ, तिसऱ्या दिवशी 5 संघ अशी विभागणी होती या धन्यवाद. गटामध्ये. नंतर लगेच नेक्स्ट मॅच साठी बॅटिंग सज्ज राहायची. सलामीची जोडी बंडू स्मृती SB11 घाई करायची आहे.
आणि त्यांच्या विपक्षामध्ये असतील शिवके धुरंधर. आपण क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय. शिवके धुरंधर. त्यानंतर जाऊयात आपण मुख्य मंचावर मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार करूयात. कुणबी क्रिकेट लीग 2026 अगदी या स्पर्धेच्या अंतिमच्या दिवशी मान्यवरांचा यथोचित शाही सन्मान केला जातोय. मी एक दिग्गज व्यक्तिमत्व मनीषजी गणोरे साहेब ज्येष्ठ नेते यांचा मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. मी वैभवजी ठाकरे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मनीषजी गणोरे साहेब यांचा यथोचित शाही सन्मान करायचा आहे. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सन्माननीय मनीषजी गणोरे यांचा यथोचित शाही